कल रात यानी कि 18 जुलाई 2025 को करीब 3:30 बजे पुणे के सहकार नगर थाने में बारक्या लोंढे नाम के बदमाश ने जमकर हंगामा किया। उसने पुलिस वालों पर मिर्ची स्प्रे फेंका, कांच तोड़ी और जान से मारने की धमकी भी दी। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार इस हमले के कारण 4 से 5 पुलिसकर्मियों को सांस लेने में तकलीफ हुई। साथ ही उन्हें थाने में पूरी रात तनाव का माहौल रहा। इस वारदात पर पुलिस उपायुक्त मिलिंद मोहिते ने क्या कहा, आइए जानते हैं। सहकार नगर पोलीस स्टेशनमधील वॉन्टेड ॲक्युज्ड आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंढे। हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावर 2-354 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सदरामध्ये खाली होता। काल रात्री आमचे सागर पाटील API व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले। त्याच्या संदर्भात आपल्याला काही इनपुट्स मिळाले होते। पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ठिकाणी त्याला पकडला, अरेस्ट केला, त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा दगाफटका करून घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला ज्यावेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो, तिथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे। काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहेत। सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये 354चा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंढे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंढे, जितेंद्र लोंढे हे पाहिजे आम्हाला होते। सागर पाटील टीव्हीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत 4 कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते। त्यावेळी हा ऋषिकेश लोंढे त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याचा भाऊसुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा ते दोघे नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही, त्याच्या डोळ्यात केलेला होता। तरी त्यांनी शिताफीने त्यांना अटक केलं। अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं। पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेची तोडफोड त्यांनी केलेली आहे। यापैकी ऋषिकेश लोंढे याच्यावरती 2023ला मोक्काचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे। त्यामध्ये तो बाहेर होता। त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा झालेली होती। त्यांनी